या गाईंचं किती उत्पन्न भेटतं तुम्हाला? आता आपलं दररोज 130-35 लिटर दूध चालू आहे आपल्याला दररोज. आणि एक सरासरी आपल्याला 37-38 रुपये रेट पडतो. आपल्याला एक 5,500 रुपये दररोज जातो. तर महिन्यात आपल्याला 1,60,70,000 रुपये महिना पडतो. तर त्यात पशुखाद्य काय आपलं मुरघासाचा खर्च वगैरे सगळं पशुखाद्य वगैरे सगळं पकडून आपल्याला एक महिन्याला 1 लाख रुपये शिल्लक शिल्लक. आणि या गायींची जर आजारी झाली तर मग कशी काळजी घेतात तुम्ही? आजारी झाल्यानंतर काळजी घ्यायचं म्हटल्यानंतर आता म्हणजे जवळपास 70% काम तर आम्हीच करतो. आजारी झाल्यानंतर डॉक्टरची गरज येऊन देतेच नाही आम्ही. आणि बाकी असलं काही किरकोळ तर मग आहेच आहे. डॉक्टर आमचे मित्रच आहेत तन्मय बोलतो म्हणून त्यांना. नमस्कार मित्रांनो, आज आलो तो आपण गवती फार्म यांच्या इकडं यांची यशोगाथा समजून घेऊ. त्यांचं गोठ्याचं व्यवस्थापन कसं आहे ती पण समजून घेऊ. त्याच्यामध्ये काय अडचणी येताना ती पण समजून घेऊ त्यांच्याकडून. तुमचा गाईचा प्रवास सुरुवात कुठून जाईल? एक पहिली गाय जी आणलेली तिच्यापासून सांगा बरं. पहिली गाय घेतली आपण तेव्हा 2 वर्षापूर्वी घेतलेली. 2 वर्ष एकदा आता जवळपास 2015 मध्ये आम्ही चालू केलं होतं व्यवस्थापन, गोठा व्यवस्थापन. त्यावेळेस परवडत नसल्या कारणाने काही कारणास्तव बंद केलं होतं. का तेव्हा का बरं परवडत नव्हतं? त्यावेळेस दूध 3,5,8,5 दूध आलं जवळपास 20-22 रुपये रेट होता. हो का? आणि आता 3,5,8,5 38 रुपये रेट झालं. हो. त्यामुळे मग आता परवडायला लागलं. त्यामुळे आम्ही 2 वर्षापूर्वी परत एकदा नाही का सुरुवात केली परत नव्याने. हो. मग त्याच्यावर हळूहळू वाढत गेली का? हो, हळूहळू वाढत गेली. आणि गोठा कधी बांधला? पहिले गाय घ्यायच्या आधी पहिली बांधलं? हो, पहिले अगोदर याच्यात कांदा बिंदे साठवायचे तुम्ही शेतीचे? नाही, आम्ही गायच्या हिशोबानेच बांधायचं. हो का? हो. आणि पहिली कोणती गाय घेतली? पहिली एक नंबरची आमची घरची गाय शिंगावाली. मग त्यानंतर हळूहळू टाकायचं. ती पहिली गायची निवड कसं म्हणजे आणली कुठून होती? ती पहिली गाय ती लोणीमधून घेतली. लोणीमधून? आणि किती लिटर दूध दिली ती? तिने दूध एक 18 किलो दिलं. आणि आता किती दूध देते ती आता परत दुसऱ्यांदा झाली आमच्याकडं. ती आता 18-19 झाली. आणि चाऱ्याची व्यवस्थापन कसं? चारा आपला घरचा चारा आहे. आपण जास्त भरतं मुरघास देतो सध्या. मुरघास आणि आपला जो घास असतो मेथी घास, हो, त्या घासावर. बाकी आपण गिन्नी गवत वगैरे काही घालतो नाही, कारण त्याच्यामध्ये असा पाहिजे असं नाही का जनावरांना प्रोटीन वगैरे काही नसतं त्याच्यामुळे आपण घालतीच नाही. आणि या दुधधंद्यामध्ये सर्वात मोठं आव्हान काय आलं? दूधधंद्यामध्ये सर्वात मोठं आव्हान म्हणजे ना याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे याच्यामध्ये पहिले 2-3 वर्ष खूप संघर्ष करावा लागतो. याच्यामध्ये वासरू संगोपन जर केलं नाही तर दुधाचा आलो असं 100%. हो का? वासरू संगोपन हे केलंच पाहिजे. आणि 2-3 वर्ष नाही का थोडासा संघर्षच करावा लागतो. हो का? त्यानंतरच पुढे जाऊन काहीतरी शिल्लक राहतं. हो. आणि तुम्ही काय दुसऱ्यांना काय सांगशाल? नवीन आता पडताय या पशु संवर्धनामध्ये, त्यांना काय सांगू शकता तुम्ही मित्रांना? त्यांना सांगायचं एकच आपलं हे की सुरुवात करताना छोट्यातून सुरुवात करा. छोट्यातून करा आणि वासरू संगोपन जास्त ध्येय करा. त्यानंतरच गोठा व्यवस्थापन सक्सेस. आणि विकत आणलेली गाय का परवडत नाही? विकत आणलेली गाय कसं राहतं माहिती का? कारण शेतकरी जो असतो कोणी पण असतो तो एक तर गायचं वय झालं तेव्हा विकतो, किंवा गायला खोड असते त्यावेळेस विकतो. नाही तर शेतकरी सहसा करून गाय विकत नाही. आणि जे आपण जे घरी तयार करतो त्याच्यावर आपल्याला पूर्ण विश्वास येतो ना का बाबा आपल्या हाताखाली तयार झालेलं जनावर असतं. त्यामुळे आपल्याला गॅरंटी असते की बाबा नाही बाबा समजा वासरू संगोपन असं चांगलंच होणार आहे बाबा असं नाही. आणि या गायींना तुम्ही पशुखाद्य काय वापरता? या गायींना आपण नेचरचं डायमंड वापरतो. नेचरचं डायमंड. ती गोण किती? ती गोण आपल्याला आपली स्वतःची डेअरी, त्यामुळे आपल्याला ती गोण 1600 रुपयाला देते. मित्रांनो बघू शकता तुम्ही यांनी दूध व्यवसायापासून स्वतःची डेअरी चालू केली आहे. त्यांनी मोठा बिझनेसचा उभा केलेला आहे. मित्रांनो बघू शकता, म्हणजे कॉलेज करायच्या याच्यामध्ये ना त्यांनी कॉलेज न करता आणि ते बघून वरून हे डेअरी चालू केली आहे चांगली प्रकारे. आणि
जी नवीन गाई नवीन घ्यायला गेले बाजारात तुम्ही तर कशी घेता तुम्ही निवड कशी करता पारख निवड म्हणजे आम्ही पहिल्यांदा गाईचे दात वगैरे बघतो आणि गाय म्हणजे यंग पाहिजे नाही का थोडी अशी, हो. आपण गावठी असं बोलतो नवतरली पाहिजे असं हो. हिशोबात नाही का हो. थोडीशी यंग पाहिजे दाताला वगैरे बघून घेतो आणि आपल्याला नाही का बुवा जेणेकरून कलर वेलर सगळं आकर्षित अशा गोष्टीनेच घेतो. तिचा हो. बांधा वगैरे, तिची कास, तिची ठेवण, तिची हम्म. सड, तिच्या पारुंब्या नाही का हो या हिशोबाने. त्या हिशोबाने का तुम्ही तुमच्या गोठ्यातील सर्वात टॉपची गाय किती लिटर पर्यंत आहे? आमच्या गोट्यात सगळ्यात टॉपची काही 2 नंबरची 24 लिटर चालते. 24 लिटर हो. आणि कितीपर्यंत सुरुवाती म्हणजे सुरुवात कितीपर्यंत पासून? कमीत कमी का हा कमीत कमी 18 लिटर पासून 18 लिटर पासून 18 पासून 24 पर्यंत आहे. आणि नवीन नवीन सिमेंटचे हे करतात तुम्ही? हो नवीन नवीन सिमेंटच्या आता की नवीन नवीन सिमेंटच्या आता यांना 1.5-2 महिने झाले आता. हो. आणि सांगू शकता का मित्रांनो तुम्ही कोणत्या याची ब्रीडची ती? हो या हे कोणतं ते? हे आपलं हे चपच आहे. हे चपचप हो हे चपच आहे. बघू शकता मित्रांनो प्युअर हे चपचप ब्रीड आहे आणि हे ते दोन्ही पण चपच आहे, दोन्ही पण हे चपचे आणि हे ते थोडं आपलं सायवाल मध्ये थोडंसं सायवाल हो सायवाल क्रॉस आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही सायवाल क्रॉस आणि त्यानंतर तिकडं ते पण एक हे चपचच आहे. ये नाही ती गोर आहे. हे चपच आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही 5-6 गाई वेळेला एवढ्याला पण वासरत झाल्या म्हणजे एकच गोरा झाला. हा का? आणि तुम्ही दुसरं सिमेंट नाही टाकलं का अजून? दुसरं म्हणजे ना आता कसं व्हायचं माहिती का आपल्याला चालू करून आता जवळपास 2 वर्ष झाली ना त्यामुळे मग आपण ही नवीन आहे आता नवीन सिमेंट आता गाईंना भरायचे हो. जसं डेन्मार्क असेल आम्रपाली असेल हा. त्यानंतर ज्युपिटर असेल आता नवीन नवीन सिमेंट रिलीज झाली मार्केटमध्ये आता ते टाकायचे आम्ही आता टाकणार आहे आता गाई आता 2 महिने झाली आता पुढच्या वेळेस गाई ज्यावेळेस निघतील त्यावेळेस आम्ही भरणार. आणि आता गाई तुम्ही कोणत्या महिन्यात भरली पाहिजे असं गाय आता आमच्या मित्रांना सांगा म्हणजे आता गायचा विषय असा आहे आता आमच्यावर काही गाई आता निघाल्या पण होत्या पण आम्ही जास्त उष्णता असल्या कारणाने आम्ही त्या भरल्या नाही. आता आम्ही जसं आता आज 13 जून आहे बरोबर ना हो. तर आमचं ध्येय असं आहे की आम्ही जुलैमध्ये गाय भरणार आहे आता. जुलैमध्ये भरायला सुरुवात केल्यानंतर 1-1.5 महिन्यामध्ये सगळ्या गाय आमच्या एकाच महिन्यामध्ये गाय चांगल्या सगळ्या म्हणजे पावसाळ्यात हो सर्व- जेणेकरून वातावरणामध्ये गारवा तयार होईल हो. आणि ती पण व्यवस्थित राहील. वातावरणामध्ये गारवा तयार होईल आणि त्यानंतर मग आम्ही कसं आमचं रेग्युलर प्रमाणे मीटर मिक्सर असेल किंवा कॅल्शियम असेल हे नियमित प्रमाण चालूच आहे. आणि गाई 21व्या दिवशी माझा येणार म्हणजे येणार ही आम्हाला शाश्वती गायची त्यामुळे आम्ही त्या गाई जुलैमध्ये भरणार आहे आता जुलैमध्ये भरायला सुरुवात करणार आहे. आणि आता एक पण गाय भरली नाही की नाही आता एक पण गाय भरली हा ही भरलेली आहे एक गाय 3 महिन्यात चेक केलेली आहे. मग त्यानंतर आता हळूहळू आता पुढच्या महिन्यात भरायला सुरुवात करायची. हा का? हो आणि तेवढी एकच भरलेली हो तेवढी एकच भरलेली बाकी सगळ्या गाई आता ताज्या चांगल्या ताज्या झालेले का? हे कोणत्या प्रकारचं सिमेंट वापरणार तुम्ही यांना? आता आम्ही शॉर्टकट सिमेंट वापरणार जसं की डेन्मार्क असेल किंवा आम्रपाली असेल किंवा अजूनही पण भरपूर सिमेंट आलेले बाहेर जास्त क्वालिटीची जास्त टक्केवारीची हो. जेणेकरून जी वासरी आता ब्रिडो काम करायचं आम्हाला जेणेकरून ती 30-35-40 प्लस चालतील अशा हो बघू शकतो मित्रांनो त्यांचं असं म्हणणं आहे का नवीन गाय बाजारातून आणलेली तिला काय खोड राहती की काही आजारी राहती का ती आपल्या वातावरणात मॅच होती का नाही होत त्याच्यापेक्षा आपण स्वतःच गायींना ते ब्रीड भरायचं आणि त्याच्यापासून चांगली एक वासरी तयार करायची असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याच्यापासून चांगलं असं उत्पन्न आपल्याला भेटल मित्रांनो बघू शकता तुम्ही. आणि तुम्ही किती लिटर पर्यंत गाईची क्षमता ठेवता भरायची? गाय भरायची का गाय भरायची आम्ही आता आमचं टार्गेट तसं बस 400-450 लिटर पर्यंत आम्हाला जवळपास पंप वाढवायचाच आहे आता. जसं तुम्ही दाखवा आता बाहेर काम चालू फॉर्मचं काही हो. आणि त्यानंतर आम्हाला बाहेर मुक्त करायचा आहे गोठा जसं की मुक्तामध्ये आजार पण कमी आहे त्याच्यानंतर शेण उचलायचं नाही सगळ्या गोष्टी नाही का मजूर कमी लागत आहे. हो आता सध्या तर आम्ही घरीच करतोय अजून हो मग
आता 130-35 पर्यंत दूध आहे, अजून तर घरीच करतोय. पण जेणेकरून आता काही वासरे आहे, काही आता पुढच्या वेळेला अजून परत आम्हाला गाय टाकायच्या मार्केटमधून काही नवीन. तर मग त्यावेळेस आम्ही करू माणसाची पण नियोजन करणार आहे आणि मुक्त पण करायचं आहे. आणि तुम्ही पावसाळ्यामध्ये शेती नाही करते? शेती करतो ना पावसाळ्यामध्ये, शेती पण करतो आम्ही. आणि आता भरपूर आता जवळपास म्हणजे नाही का आता ऊस लागवड चालू आहे, त्याच्यानंतर आता कोबीचे रोप आहे पुढच्या महिन्यामध्ये, काही या महिन्यात आहे काही. त्याच्यानंतर मिरची लागवड झाली, त्याच्यानंतर इकडे वांग्याची लागवड पण झाली. आणि शेती वगैरे बघून आणि शेतीला जोडधंदा म्हणून आम्ही हा धंदा चॉईस केलेला. शेती परवडती का? शेती तसं पाहिलं तर आजच्या दृष्टीने पाहिजे अशी परवडत नाही, त्यामुळे तो धंदा हा नाही का शेतीला जोडधंदा म्हणून आम्ही निवडला. हो का? आणि तुम्ही रॉप आणायला इकडे सागर आणायचं रॉप आहे. मित्रांनो बघू शकता तुम्ही, यांचा थोडा हातभार लागतो या व्यवसायामध्ये. त्याच्यानंतर बंद का बरं केला? पण असं केलं का काही कारण असतं, थोडंसं दुधाला भाव नव्हता आणि दुधाला दवा परवडत नव्हतं. थोडं भरपूर अनेक अडचणी त्याला मग चाऱ्याचं मॅनेजमेंट नव्हतं एवढं दवा. चाऱ्याचा मेन्यू नव्हतं का? हां. आणि त्यावेळेस आम्ही 8 ते 10 गाई होता दवा आणि तेव्हा आम्ही जवळजवळ आम्हाला बँकेचं लोन केलं होतं त्यावेळेस. हो का? ते 5 नाही झाला. त्याच्यावर आम्ही थांबून घेतलेलं आहे. शेतीमध्ये या गोष्टी मुश्किल होत्या, कारण असं पाणी पाऊस नाही अवघड. त्याच्यानंतर मग भरपूर दिवस गेले मध्ये म्हणून. आणि हे चाऱ्याचं तुम्ही कुठे घरीच का झालं? नाही करून घेतलं आहे. मका घरचीच राहते. घरची राहते. आणि त्याच्यानंतर मग याच्यापैकी किती गाई विकतच्या आहे, किती गाई घरची बनवलेल्या नाही अजून, बनवलेल्या त्याच कारोटी झाल्या. हो का? आणि एवढ्या पण विकतच्या आहे. आणि तुम्हाला काही घरच्या बनवलेल्या त्याच्यामध्ये प्रॉफिट वाटतो का विकतच्या याच्यामध्ये? घरच्या ह्याच्यात प्रॉफिट आहेच आहे. हो का? त्याच्यामुळं आणि जर मॅनेजमेंट करतंय ना. आणि पहिलं रू घेतलं होत्या काही सर्व नाही ना, दुसऱ्या भेटतात. दुसऱ्या वेताच्या काही तिसरे जे गाईंना दुसऱ्या अशा वेताच्या घेतल्या तर मस्टर्डीज झालेला असला तर तिथंच समजायचं. मस्टर्डीज समजतं का? आणि दुसरं मुक्का सड तरी राहिलं तर तरी कसं समजायचं? हे कळत नाही. पळून घ्यायचं ना तुला जावं काय घेतो. ओके. आणि किती पर्यंत गाई घेतली तिच्या? 70-80-90 लाखापर्यंत शेती पाहून तुम्ही केलं की आणि चारा घरीच करतात सर्व, गिनी गवत आणि गवत नाही. त्याच्यावर आणि सुका चारा का वापरता तुम्ही? गव्हाचं भुसे मित्रांनो बघू शकता तुम्ही, त्यांच्याकडे सुका चारा. आणि सुका चाऱ्याचं महत्व सांगा ना. सुका चाऱ्याचा महत्व एवढंच आहे का बाबा, थोडं पाणी कधी जाणार, थोडं तब्येतीवर राहतं. हो का? आणि हिरव्या चाऱ्याचं? हिरवा चारा तर पाहिजेच, या दिवशी हिरवा चाराच पाहिजे खरा. हो का? उन्हाळ्यात. आणि या कुट्टीवर तुम्ही म्हणता का कुट्टी घालता 12 महिने कुट्टीवर चालतं मग काय अडचण नाही. आणि त्याच्याबरोबर ही घालता का तुम्ही सुका चारा थोडंसं? नाही राहत नाही. काय राहते? हा ती खाद्य पशुखाद्य. आणि या गाईंचं पाण्याचं नियोजन कसं केलेले? पाण्याचं नियोजन केलं आळीने. आळी का? आता सोड बांधली का? आता सोड बांधेल. आणि मुक्त गोठा केलं तुम्ही मग करणार आहे? हा मग करणार. मी चालूच आहे अजून काम, थोडं हळूहळू. हो का? सुरू झालं तेव्हा
तुम्हाला पण त्यांनी आमचाही सुरू होता त्यावेळेस हा. पण आमचं ते बँकेचं न झाल्यामुळे आम्ही थांबून घेतलो थोडंसं नाही तर आम्ही जवळजवळ 200 टन मका भरले होते आम्ही त्यात. हो का 6 वर्षाच्या मागे. आणि तेव्हा काही टन चालू होती मका तेव्हा काय याचा भाव होता 2015 1800 एवढं मका भाव होता. भाव नव्हता का? आणि डायरेक्ट मोठाली होती जनरेटर ते बसण्यात नव्हत्या निघत ते वर्षात पण मग इथं आपल्याकडे केल्या गाव काय आणि जनरेटर म्हणलं मग एकाच जागी राहत असं एकाच जागी बॅगा भरायची आणि 200 टन माल तयार केला पुढं इकडे आहे ना सगळे बॅगाच भरलं काय हो का मग आणि कितीपासून किती सालापासून चालू आहे त्यांचा आला म्हणजे किती 30-40 वर्ष तुम्ही दोघं मित्र तेव्हा त्यांचा वर्ष सुरू झाला मला 94-95 सोडली शाळा तेव्हा त्यांनी वाटर टाकला आणि त्यांची सुरुवात कुठून झाली दोन गाडी घरी जेवत का घरच्याच जायचं घरच्यात म्हणजे हे बापा बसू ते मुलाला हा परंपरा वाढवली गेली त्याला ते छंद होता पहिल्यापासून गाईचा हा का? आम्हाला छंद आहे पण आता आमच्याकडे नदीचं पाणी म्हणून आम्ही वळवळ करतोय बाकी हा एका मध्ये तेव्हा कसा मुलगा लहान होता हं. मग आता एकटाच माणूस होता करायला आता डेअरी पण आहे ना आहे आणि डेअरी कोण बघतो तोच बघतोय. डेअरी तू बघतो गाईचं तू बघतो शेती हा मग शेती पण मग आता कॉलेजला नाही का बोले झालं ते ग्रॅज्युएशन आता मुलगी पण झाला काय एवढंच राहिलं बाकी काय कसं मी मुक्त होऊन जाईल त्यांचा मुक्त वाटत होईल आणि मी मुक्त होऊन जाईल त्यांचा संसार हा